श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी माझं पहिलं टॅरो रीडिंग सुरू करत आहे. हे टॅरो रीडिंग हे जनरल आहे. हा श्रावण महिना तुम्हा सर्वांसाठी खूप सुखाचा, समृद्धीचा आणि आनंद घेऊन यावा. या श्रावण महिन्यामध्ये महादेव, स्वामी आपल्याला काय संदेश देतात ते आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे वैराग्य. वैराग्य रिप्रेझेंट करतं की तुम्ही सर्वांसोबत असून देखील तुम्ही एकटे अनुभव करता. तुमच्याकडे सर्व काही आहे, स्वामींनी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, पण तुम्ही ते सर्वांच्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आणि आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये रस उरलेला नाहीये. तुम्ही प्रत्येक मोहमायेमधून बाहेर पडलेला आहात. तुम्ही आयुष्य बऱ्यापैकी खूप सारं जगून घेतल्यासारखं घेतलात. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट आली, प्रॉब्लेम्स आली, तुम्ही त्यांना फेस केलात आणि आता किती जरी संकट आली, किती जरी प्रॉब्लेम आली तरी तुमचं मन हे विचलित होत नाही. तुमची स्वामी भक्ती, तुम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता ती भक्ती, त्या भक्तीने पूर्ण एक अशा शक्तीचं रूप घेतलं आहे, ज्यामुळे तुम्हाला तो कोणतेही संकट मोठं वाटत नाही. तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता. आता तुमची इनर पॉवर एवढी वाढलेली आहे की तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे. तुमचं एक असं रूप झालं आहे की लोक तुमच्याकडे बघून कोणी तुमच्या वाटेला नाही जाणार, कोणी तुमच्याशी दुश्मनी नाही घेऊ शकत. लोक तुम्हाला एक आयडियल म्हणूनच बघतात. सेकंड कार्ड बघूयात आपण. सेकंड कार्ड आलेलं आहे तांडवाचं. तांडवा रिप्रेझेंट करतं की आपले पंचतत्व आहेत, ते पंचतत्वानी जे आपले पूर्ण सृष्टी तयार झालेली आहे, आपलं शरीर तयार झालं आहे. पंचतत्व हे तुम्हाला प्रत्येक वेळेस हे गायडन्स करतायत. युनिवर्स तुम्हाला गायडन्स करते. तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे ब्लेसिंग्स आलेत, खूप सारे खुशिया आलेत आणि तुम्ही त्या खुशियाला ब्लेसिंगला एक्सेप्ट केला आहात आणि तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एन्जॉय देखील करतायत आणि सध्या तुमची लाईफ ही खूप स्टेबल आहे. हा कार्ड हे पण रिप्रेझेंट करतं की तुमच्या आयुष्यामध्ये सध्या खूप आनंद आहे. कोणी जरी तुमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना त्यांची सीमा दाखवून ठेवता. तुम्ही एक खूप शक्तिशाली असे व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही खूप सक्सेसफुल आहात. पुढचं कार्ड रिप्रेझेंट करतं सायलेन्स. सायलेन्स आपल्याला काय रिप्रेझेंट करतं की ब्रह्मांडची पूर्ण शक्ती, पूर्ण 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 शक्ती ही तुमच्या बाजूने काम करते. पण कोणतीही स्टेप आता घेताना थोडंसं शांतीमध्ये घ्या. कोणतंही व्हायलन्स नको, कोणतंही जल्दबाजी नको. म्हणजे सध्या तुम्ही शांत राहा. तुमचं आयुष्य एक स्टेबल आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप शीतलता आहे, खूप प्रेम आहे. सर्व काही तुम्हाला परमेश्वराने दिलं आहे. आता त्या गोष्टींना एन्जॉय करा. जास्तीचा हाव करू नका किंवा गोष्टींचे ज्या घडी बसलेल्या आहेत ती घडी तोडू नका. जास्त घमंडीपणा करू नका, क्रूरपणा करू नका. दुसऱ्यांच्या मनांना जपा. मेन म्हणजे स्वतःच्या मनाला जपा. स्वतःच्या मनाला कंट्रोल आणा. स्वतःवर एक कंट्रोल घेऊन या. खूप असं सायलेन्स मेंटेन करा. सायलेन्स म्हणजे काय, तर आयुष्यामध्ये आता एक स्टॅबिलिटी येऊ द्या, एक शांतता येऊ द्या. जो प्रवाह आयुष्याचा चालू आहे त्या प्रवाहाचा एन्जॉय करा आणि त्या प्रवाहामध्ये स्वतःला वाहून घ्या. त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करू नका. कारण सध्या युनिव्हर्सची ब्लेसिंग आहे, तुमच्याकडे सगळं काही आहे. सगळं काही गायडन्स तुम्हाला युनिव्हर्स करते आणि त्या गायडन्सला तुम्ही फॉलो पण केलेला आहे. आता युनिव्हर्सवरचा किंवा स्वामींवरचा विश्वास गमवू नका किंवा घमंडीपणा आणू नका की एक माणूस एका स्टेजला येतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारा असं घमंडीपणा येतो. जेव्हा पैसा, प्रतिष्ठा सर्व काही त्याला मिळते त्यावेळेस त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. तो अहंकार तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याला एका स्टॅबिलिटी मध्ये आणा. थोडंसं वाट धरा. कधी कधी शांतता पण गरजेची असते, कधी कधी थोड्याची विश्रांती पण गरजेची असते. शांत राहा, आहे त्या आयुष्याला खूप सारे एन्जॉय करा.
आणि पुढचं कार्ड आहे अघोरी. अघोरी परत तेच रिप्रेझेंट करतं आपल्याला जास्तीत जास्त, म्हणजे सिमिलॅरिटी, की सगळं काही तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्याकडे सगळं आहे. पॉवर आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेतलेला आहे आणि आता तुम्ही एका अशा पोझिशनवर आलेला आहात की तुमच्याकडे सर्व काही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एवढं आयुष्यामध्ये सहन केलात, एवढं तुम्हाला परमेश्वराने कठीण बनवलं आहे, एवढं परमेश्वराने तुम्हाला स्टेबल बनवलं आहे की तुमची स्वतःची एक इनर पॉवर आहे. ते इनर पॉवर तुमची स्वतःची एक शक्ती आहे. तुम्ही स्वतः स्वामींशी किंवा तुम्ही ज्या पण परमेश्वराला मानता त्या परमेश्वराशी असं जोडलेले आहात की तुमच्यामध्ये एक इनर स्वतःची एक स्वतःची एक शक्ती डेव्हलप झाली आहे आणि ती शक्ती ही युनिव्हर्सशी जोडलेली आहे. अघोरीपणा काय रिप्रेझेंट करतो बघा, आग रिप्रेझेंट करतो, युनिव्हर्स रिप्रेझेंट करतो, गळ्यामध्ये माळा रिप्रेझेंट करतो, महादेवाचं एक कंप्लीट असं शांत रूप रिप्रेझेंट करतं. तसंच तुम्ही देखील आयुष्यामध्ये खूप काही बघितलं आहे आणि ते आता पूर्ण ते त्या म्हणजे त्या पूर्ण लाईफमध्ये ना तुम्ही सगळं काही बघितलेलं आहे आणि आता तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट झाला आहात आणि परमेश्वरावर तुमचा खूप विश्वास आहे आणि तुम्हाला त्यांच्या भक्तीमध्ये खूप सारं छान वाटतं त्यांच्यासोबत परमेश्वराशी कनेक्ट करायला, त्यांचं नामस्मरण करायला, त्यांची पूजा पाठ करायला. तुम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जास्त मोहमायामध्ये पडत नाही आणि तुमचं स्वतःचं एक तुम्ही एक काम केलंय. अघोरीपणा हा पण रिप्रेझेंट करतो की तुम्ही खूप साऱ्या लोकांमध्ये असून पण तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही स्वतःला आता असं बनवलं आहे की तुम्हाला कोणाचीही गरज नाही. गरज नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःला सांभाळू शकता. तुम्ही कोणतेही जास्त आनंदी पण नाही होत, तुम्ही जास्त दुःखही नाही होत. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्सिंगपणा करायला आलेला आहे. खूप खुशी आली तर खूप खुशी आल्यानंतर खूप तुम्ही अहंकार नाही करत किंवा खूप दुःख आलं तर तुम्ही त्यामध्ये खूप बुडून पण नाही जात. तुम्ही तुमच्या आयुष्याला एक स्टॅबिलिटी आणलंय. कशी परिस्थिती आली तर तुम्ही त्या परिस्थितीला हँडल करू शकता आणि तुम्ही ना एक स्वतःमध्ये एक पूर्णपणे असं पॉवर डेव्हलप केलेली आहे. जी तुमची पॉवर, जे तुमचं तेज हे लोकांनाही दिसतं, तुमची भक्ती लोकांनाही दिसते. आजची रीडिंग कशी वाटली हे सांगा कमेंट्समध्ये आणि हा संदेश हा स्वामींमार्फतच मी तुम्हाला पोहोचवत आहे. ही एक जनरल रीडिंग होती. यातलं जे तुमच्यासाठी असेल ते तुम्ही घ्या, बाकीच्यासाठी सोडा. हा श्रावण महिना तुम्हाला खूप 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 सुख आणि समाधानाचा जावो.